आणि अंश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकासाठी. गोलंदाज मिहिर. पहिलाच बॉल आणि या पहिलाच बॉल जर आपण पाहिला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. टेंबोडे संघ 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत. टेंबोडे संघ जावे इथून मिहिरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू आपल्या षटकातील. पुन्हा पुन्हा तेच पाहायला मिळतंय. चेंडूला लांब लचक पाठवण्याचा प्रयत्नात बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतील. 2 चेंडू निर्धाव. हल्ला बोल करण्याचा प्रयत्न होतं. 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी संयमतेने ओव्हर हाताळली जाते. पुन्हा तेच पाहायला मिळते. शरीरापासून लांब बॅटरपासून लांब एक स्ट्रॅटजी आणि त्या स्ट्रॅटजीनुसार फलंदाज फसला जातोय. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट येत आहेत आणि फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम इथून गोलंदाजाला केलंय. काही कमालीचं षटक पाहायला मिळतंय. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट येताना पाहायला मिळतात आणि पूर्णपणे धावगती जी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक असतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचं षटक म्हणून आपण पाहत असतो. परंतु त्या षटकामध्ये कुठेही धावा येत नाहीयेत. डॉट अँड डॉट पाहायला मिळतंय. आता मात्र फटका खेळलाय परंतु धावा येणार नाहीयेत. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये डॉट बॉल इथून केला जातोय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. मग फुलटॉस चेंडू होता. आता मात्र चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला फील्ड करतील. सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 1 धावा. खातं ओपन होतंय या 5 चेंडू मध्ये. अंश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर हिटर आहेत. पाहूया पॉवर जनरेट केली जाईल का अंशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती पॉवर हिट केलं होतं परंतु तेवढी पॉवर नव्हती त्या हिट मध्ये. विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डगआउट. 1 धावा 1 विकेट 1 ओव्हरचा खेळ खल्लास. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच वैभव जाधव स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. पहिलं दिवस आपण पाहिलं. एक गाव एकचा फॉर्मॅट होता आणि त्याच्यातनं ध्रुवलन सातवाडी संघाने बाजी मारली आहे कालच्या दिवसामध्ये. आणि आजचा दिवस पाहिला तर आपण बौद्ध समाज आपण पाहतोय. आजचा दिवसाचा फॉर्मॅट पहिलाच मॅच बिरवाडी संघाने मात्र जिंकलाय. दुसऱ्या मॅच साठी इथून दोन्ही संघ लढत देत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 1 धावा 1 विकेट आणि 1 ओव्हरचा खेळ खल्लास केलाय टेंबोडे संघाने. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सनी. सनी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका सजवलाय. इंटू द गॅप मध्ये असेल का. चेंडू चाललाय. मस्तकाला दस्तक देत सीमा पार चौकार. राकेश. पहिलाच बॉल राकेश वरती हल्ला बोल केला.
क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, परंतु त्यांना चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. चेंडू त्यांच्या वरून गेलाय. चौकार मिळाला पहिल्याच बॉलवरती सनी यांना आणि या धावसंख्येत वाढ केली आहे. पाहूया पुढचा चेंडू सनीसाठी. पुन्हा सनीला शांत ठेवलंय पूर्णपणे या गरमागरमीच्या वातावरणामध्ये. डोकेवरती मात्र बर्फ ठेवून आणि तोंडामध्ये जिभेवरती साखर ठेवून काम करतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती खूप चांगली गोलंदाजी. इथून संयमता ठेवत असताना आपल्या गोलंदाजीतनं तिसरा चेंडूचा खेळ घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडूला फील्ड करतील, फेकी येईल. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होते. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात जरूर गोलंदाजानं. इथून स्वीप केलंय. फटका खेळला गेलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक येईल का? चेंडूला फील्ड केलं जातंय. चेंडू रोखला गेलाय. 2 धावा इथून परिपूर्ण होताना अनिकेत दिवे आपल्याला पाहायला मिळत आहेत इनॅक्शन मॅच मध्ये. नक्कीच मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. इथून शफल झाले होते. फटका फाईन मध्ये बॅकवर्ड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा यष्टांच्या वरून चेंडू आणि हा डॉट बॉल. बघूया इथून फटका सजवलाय उंच आणि लांब लचक. चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत दिवे यांच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. 6 धावा. बाद. 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. टायमर स्टार्ट आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी असतील. टायमर हे दोन्ही संघाला व्यवस्थित दिला जाईल ह्याची नोंद ठेवा. आणि इथून 12 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 14 धावा आहेत. समज बसेल थोडीस मिस्टेक झाली होती आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर टोटल 13 धावांचा खर्च झालाय. जाऊया तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून फटका सजवला. इंटू द गॅप मध्ये असेल. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार की षटकार? षटकार. ओके धन्यवाद. 6 धावा. धन्यवाद. गोलंदाज कोण आहे ते आमच्यापर्यंत पोचवायचा. साहिल. पाहूया इथून षटकार आलाय. सनीच्या बॅट मधनं चेंडू सोडला गेलाय. पंच सांगतात इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या ओव्हर मधील पहिलाच बॉल षटकार. दुसराच बॉल वाईट. म्हणजे एकाच बॉल वरती 7 धावा खर्च झाल्यात. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 21. दुसरा चेंडू. इथून फटका पुन्हा एकदा चालला फाईन मध्ये. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर 25. 25 धावा. जावे इथून पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. ओ हो इथून विकेट डाऊन. फलंदाज सनी बॅक टू द डग आउट.
विकेट मात्र डाऊन झालाय. फलंदाज सनीला परतावं लागलाय मैदानाच्या बाहेर आणि इथून धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती थांबली आहे 25 या आकडेवरती. नेक्स्ट मॅचचा कॉलिंग करतोय. नेक्स्ट मॅच असणार आहे विराथन खुर्दे विके 11 आणि भीम वॉरियर्स वेडी या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडायचं इनिंग ब्रेक मध्ये. जबे इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जात आहेत. शुभम आपल्याला पाहायला मिळतील. न्यूमॅन शुभमला आपण पाहतोय. पहिलाच बॉल पुढचा चेंडू इथून पहिलाच बॉल पेस करत असताना चेंडूला ढकलला गेलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल का? इथून चेंडू जातोय मिसफील्ड. चौकारामध्ये रूपांतर. 4 धावा मिळतील. चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. चौकारानेशी धावसंख्या 29. पुन्हा एकदा पॉईंटच्या रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. चांगला चेंडू इथून पंच दर्शवत असताना हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. या षटकातील 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. शेवटचा बॉल बाकी असेल. 29 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. आता मात्र इथून जास्त लांब जातोय चेंडू. इथून पंच दर्शवत आहेत इट इज अ वाईट बॉल. अवंतर धावा मिळतील. 30 हा आकडा मात्र कंप्लीट केला जातोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 1 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा आणि या ओव्हर मध्ये धावा येताना पाहायला मिळतात. इथून मिस टायमिंग. फटका खराब पाहायला मिळतोय. शॉर्ट सिलेक्शन. विकेट डाऊन. शुभम बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉल वरती येतोय विकेट. या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावांचा खर्च झालाय. जाऊया. शेवटचं षटक मार्गस्थ होतोय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज कोण आहेत? गोलंदाज कोण आहेत? संकल्प बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणि त्याचबरोबर न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संकेत फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? परंतु इथून या ओव्हर मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. स्पीड अप करा. स्पीड अप करा. टायमर ऑन आहे. स्पीड अप करा. जावे इथून पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज. ओहो इथून पंचाकडे लाऊड अपील राहिले. पंच सहमत नाही आहेत. विनंती असेल डबल ए. डबल ए बॅट. डबल ए बॅट. आपण समालोचक कक्षापासून थोडस लांब राहा. तर नक्कीच अमित जाधव यांचं वेलकम. हार्दिक स्वागत असेल आपलं सुद्धा. जयंत देवलेकर यांचं सुद्धा. नयन देवलेकर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा षटकार 6 धावा इथून अनिकेतच्या बॅट मधनं. षटकार आलाय. षटकाराशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. पुन्हा चेंडू चाललाय का? षटकार. अनिकेत दिवे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ताबडतोब फलंदाजी करताना संघाला आवश्यक धावा मिळवताना. डीजे
षटकार आला आणि षटकारण्याची धावसंख्या 42. 42 धावा. विनंती असेल इथून न पाहूया. पुन्हा 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 चेंडू फुलटॉस. बॅक टू बॅक 3 षटकार अनिकेत दिवे यांच्या बॅट मधनं. बॅट दाखवायचे इथून संघाला. खूप चांगली बॅटिंग करताना अनिकेत दिवे आक्रमक बनले आहेत. आग उभरते आहे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल इथून 48 धावा. वैयक्तिक 26 धावेवरती खेळतोय. या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. अनिकेत दिवे इथून मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार आहेत. लांब ठेवलंय. लांब ठेवण्याची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. नो बॉल. 49 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फ्री हिटचा बॉल असेल अनिकेत साठी. षटकार. कव्हरच्या रिझामध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी अनिकेत दिवेच्या बॅट मधनं. पाणी पोचवा. शेवटचा बॉल आहे. यस यस ओके धन्यवाद. शेवटचा बॉल आहे. अनिकेत सांगतो मी तिथे येऊन पाणी पिईल. तर नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पाणी पाजवायला घेतलाय गोलंदाजाला आणि मी नंतर शेवटचा बॉल खेळून येतोय पाणी प्यायला. तर नक्कीच शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल. बॅटची कडा आली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि धावचीत बाद. धाव फलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष असेल. धन्यवाद. इथून टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे दोन्ही संघ. विरातन खुर्दे VK11 आणि बीम वॉरियर्स वेडी. वेडी टीमचे कॅप्टन आणि खुर्दे संघाचे कॅप्टन VK11. या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. वेडे संघ कॅप्टन या आणि त्याचबरोबर खुर्दे संघ VK11 कॅप्टन यायचं आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या आपण टॉस साठी या. यश. तर विनंती असेल दत्तात्रेयजी जाधव सरांना की आपल्या शुभातनं हा टॉस केला जाईल. आपण या. विरातन खुर्दे संघ टॉस साठी यायचा आहे आणि त्याचबरोबर वेडी संघ कॅप्टन. वेडी संघ या कॅप्टन या लगेच. या लगेच सेकंड इनिंग चांडवळ्याच्या अगोदरच आपण टॉस करणार आहोत. या विरातन खुर्दे संघ टॉस साठी या. विरातन खुर्दे संघ. विरातन खुर्दे संघ प्लीज. विरातन खुर्दे. आपण टॉस करून घ्यायचंय प्लीज. निर्णय पाहिजे तर नंतर द्या परंतु टॉस साठी या कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय.
तर विनंती असेल, कालपासून आपण सर्वांना सांगितलं आहे टॉसला येणं गरजेचं आहे इनिंग ब्रेकमध्ये, आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कारण की नंतर इनॅक्शन टॉस केला जात नाही. इनॅक्शन मॅच ऑन असते. मॅच ऑन असताना आपण कॅमेरा फिरवू शकत नाही. प्लीज विराट खुर्दे संघ प्लीज टॉससाठी या लगेच. या खुर्दे संघ लगेच या. जेव्हा इथून टॉस केला जाईल, एका बाजूला आपल्याला वेडी संघ पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. वेडी संघ आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्याचबरोबर दुसरा संघ आपल्याला विराट आणि खुर्दे VK11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. या खुर्दे संघ लगेच या. मॅच ऑन होते प्लीज. जावे इथून दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील, आणि इथून टॉस केला जाईल. कॉलिंग करायला देऊ. यस, डायरेक्ट कॉलिंग केली जाईल इथून खुर्दे संघाकडनं. यस, टॉस केला जातोय, आणि इथून टॉस जिंकला जातोय खुर्दे संघ. टॉस जिंकलाय खुर्दे संघ, आणि खुर्दे संघ इथून टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असणार आहे? प्रथमतः निर्णय आता संघाशी एकदा बोलावं लागेल, त्यानंतर निर्णय करावे. नक्कीच या स्पर्धेबद्दल दोन शब्द असू द्या, कारण की ज्या पद्धतीने स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे समाजासाठी, आणि त्यानंतर कालचा एक गाव एकचा फॉर्मॅट होता, आणि खूप चांगलं आयोजन नियोजन. प्रत्येक येणाऱ्या संघाला जेवणाची उपलब्धी करून देणं फार कठीण असतं, परंतु इथून या आयोजनात जे आपण पाहतोय ते प्रत्येक संघाला मात्र जेवणाची उपलब्धी करून दिली जाते. आयोजन खूप चांगलं आहे. नियोजनाबद्दल म्हणणार, नियोजन सुद्धा तेवढंच उत्तम आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणार? नियोजनही खूप सुंदर केलेलं आहे, कारण की इतक्या लांबून संघ येणार आहे, त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याचप्रकारे त्यांनी जो आयोजन नियोजन जे केलेलं आहे, आज YouTube लाईव्ह आहेत आपल्या इथे ठेवलेल्या आहेत, त्या पण खूप सुंदर प्रकारे नियोजन सुद्धा केलेलं आहे पंचल संघाने. तर जास्त वेळ घेणार नाही. इनॅक्शन मॅच ऑन आहे. आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, आणि लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल धाव पाहायला मिळते. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मिहिरला आपण पाहतोय. पाहूया पहिलाच बॉल. इथून दुसरा चेंडू, दांडी गुल, विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द डगआउट. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल सिंगल, त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती फलंदाजाची दांडी गुल केली आणि परतीच्या प्रवासात पाठवलं. इथून नवीन बॅटर आलाय साहिल मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी नक्कीच इथून 57 धावांचं लक्ष आहे. 56 धावा बनवल्या. अनिकेत यांच्या बॅटमधनं काही कमालीचं फलंदाजी राहिली गेली, आणि एक संघाला महत्त्वपूर्ण धावांपर्यंत पोहोचवण्याचं काम, महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं.
पाहूया पुढचा चेंडू आपल्या षटकातील इथून समोर खेळलाय चेंडू मात्र जाणार वन बाउंस सीमा पार चौकार 4 धावा. चौकार आलाय आणि या चौकाराशी धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 5 धावा. 5 धावा इथे पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू इथून चांगला चेंडू इथून लॉंगांच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये मिस फील्ड. दोन दोन क्षेत्ररक्षक एकमेकांच्या अंगावरती येताना कॉलिंग नव्हती. अंश मात्र कुठेतरी चुकी करतोय आणि धावा मिळत आहेत 4. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चौकार चौकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 न भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 9 धावा. इथे ना जेल पकडणं संकेतला थोडस कठीण गेलंय आणि इथून जेल सुटला जातोय. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होतोय. 2 धावा असतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा. या षटकातील बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ झाला. 11 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल लास्ट बॉल. इथून पाहिलं उंचावरती चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्र जेल टिपला जाईल. फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळत आहेत. शुभम टिपलाय जेल. धन्यवाद थँक्यू सो मच. जाऊया इथून विशाल न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. 2 विकेटचं नुकसान जरूर झालंय. 11 धावा खर्च झालेल्या आहेत आणि त्यात नंतर गोलंदाजी ट्रॅक वरती अभिनवला आपण पाहतोय. छोटा पॅकेट आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी अभिनव आल्यात आणि त्यांच्यासाठी मात्र कुठेतरी तर नक्कीच अंडर 17च्या ज्या स्पर्धा झाल्या सातारामध्ये तिथे मात्र अभिनव पालघरचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल इथून अभिनव कडनं खराब चेंडू आणि त्याचा लाभ मात्र मिळतोय 4 धावा. 9+4. इथून चौकार आलाय. नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. आता नो म्हणजेच फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूया इथून फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा मिळत आहेत. इथून फ्री हिटचा चेंडू फ्री हिट केली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू खाली अनिकेत दिवे चेंडू खाली येत आहेत. चेंडूला फील्ड करतायत. चेंडू सुटला गेलाय. पुन्हा एकदा चेंडूला फील्ड करतील. पंच रन किती घेतलेत. 4 धावा. ओके धन्यवाद. 3 धावा. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. जाऊया 3 धावा मिळतील. पुन्हा एकदा पंच केलं. चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक येतोय अनिकेत. पुन्हा एकदा चेंडूला फील्ड करतील. सिंगल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. आता वेगाने धावा घेत आहेत. 21 धावा. 21 रन 21 धावा स्कोर कार्ड वरती आहे.
फुलटॉस चेंडू आहे, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पुन्हा एकदा जेल सुटला जातोय. 2 धावा परिपूर्ण होतील पुन्हा एकदा. या 2-2 धावेनं मात्र धावसंख्या हळूहळू मात्र वाढ घेते. 23 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. जर मॅच ऑन करायचा आहे इथून पुढचा चेंडू पाहूया. इथून चेंडू इंटू द गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत संकेत. चेंडूला फील्ड केलाय, सिंगल मिळेल आणि तो थोडासा अडथळा येतोय त्यांना. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण. 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नक्कीच एका मोठ्या धावेचा पाठलाग करायचा आहे. 57 धावा विजयासाठी आहेत आणि इथून 25 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत. 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. बॅटची कडा आहे. इथून क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतोय. सिंगल 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 दुसरीचा प्रयत्न. एकच धाव मिळेल आणि इथून सिंगल मी त्या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती. 26 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. 26 धावा. ओहो, लांब लचक जाईल का? तर जाणार. हा चेंडू जातोय सीमा पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. तर टेंबोळे संघ लक्ष असू द्या. पाण्याची उपलब्धी करायची आहे. आमच्यापर्यंत कॉलिंग करा. पाणी आपण घेऊन जाऊ नका. आयोजक संघ आहे हे लक्ष असू द्या. सर्व संघांना ही सूचना आहे. टेंबोळे संघाला नाही तर सर्व संघांना ही सूचना असणार आहे. पाण्याची उपलब्धी करायची असेल आयोजकांपर्यंत पोहोचा. आयोजक तुम्हाला पाणी पोचवेल. कोणताही खेळाडू मध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. जावे इथून मॅचचं समीकरण आपण पाहिलं. 12 चेंडू आणि 12 चेंडू 25 धावा. तर विनंती असेल खुर्दे संघ विरातन खुर्दे संघ आमचा आवाज पोहोचतो का? विरातन खुर्दे संघ बाउंड्रीच्या बाहेर या प्लीज. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. यस, बॉलिंग घेतले आपण, परंतु बाउंड्रीच्या बाहेर या आणि वेळी संघ आपण सुद्धा जाऊया. अंश बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू 25 धावेची आवश्यकता. 12.50 ची सरासरी. पहिला चेंडू डॉट जाताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव. अंशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल चांगला लेंथ मध्ये. इथून फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्नात अंश. डॉट बॉल. 11 चेंडू 25 धावा. प्रति ओव्हर मध्ये 12.50 ची सरासरी. ओहो, इथून चेंडू मात्र फसवला गेलाय. यष्टिरक्षक मित मात्र चेंडूला सोडतोय. सिंगल येते. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 नंबर होते. आता विजयासाठी 10 चेंडू आणि आवश्यकता असेल 24 धावेची. 10 चेंडू 24 धावा. मॅचचं इक्वेशन 10 चेंडू 24 धावा. उडवलाय, लॉट केलाय, चाललाय हवाई सफरच्या यात्रेमध्ये. षटकार. धन्यवाद. आता मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा पलटी घेतोय. 9 चेंडू आहेत, 9 मध्ये 18
म्हणजे प्रत्येक बॉल वरती 2-2 धावा जरी आल्या तर ही मॅच मध्ये टेंबोळे संघ विजय होऊ शकतो, परंतु ते करावं लागेल. प्रत्येक बॉल वरती 2-2 धावा आल्या तरी सामना आपल्या जवळ येऊ शकतो. इथून फटका सजवलाय लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सागर. चेंडूला फील्ड करतायत, फेकतायत, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या एकने पुढे जाते. 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 17 धावा. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. नक्कीच इथून डॉट बॉल येतोय. आता मॅचचं इक्वेशन बदलतंय. आता 7 चेंडू आहेत, तर 7 चेंडू मध्ये 17. खतरा कोणावरती आहे? 7 मध्ये 17. शेवटचा बॉल. इथून हा चेंडू सुद्धा डॉट बॉल होतोय का? रियाज पंचाकडे लावड अपील राहिले. फलंदाज बाद झालाय. विकेट डाऊन आणि इथून विकेटचं पतन होतोय. 6 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता असेल. घेऊया डीजे वाला ब्रेक. जाऊया इथून शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. जयेश आपल्याला पाहायला मिळतील न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. आता 6 चेंडू 17 धावा. 6 बॉल 17 धावेची आवश्यकता. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. वाद. 5 चेंडू 11 धावा. मॅच आता 5 चेंडू 11 धावेवरती येऊन पोचली आहे. हॅलो चेक. 5 चेंडू 11 धावेची आवश्यकता. ओहो चांगला चेंडू आता पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. इथून डॉट बॉल येतोय. आता 4 चेंडू 11. 4 मध्ये 11. 2 षटकार मारायचे तसं फलंदाजाचं माइंडसेट आहे. 4 मध्ये 11 आहे. 2 षटकार मारले काम तमाम. परंतु इथून गोलंदाज सुद्धा तेवढाच चाणक्य आहे. तर नक्कीच अनुभव तेवढाच आहे गोलंदाजाकडे. अनुभवी गोलंदाज आहेत. ओहो इथून व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. चेंडू फुलटॉस. सिंगल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. लोअर पेचचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता. हाताळला गेलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न कुठेही दिसला नाही आहे आणि हा चेंडू डाऊन होत होता. डाऊन होत होता. टॉस चेंडू होता आणि इथून 2 धावा मिळतात. धावसंख्या 2च्या मदतीने आता विजयासाठी 3 चेंडू आणि आवश्यकता आहे 9 धावा. इथून पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. आता 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. मॅचचं इक्वेशन. 3 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. चांगला चेंडू, चांगला चेंडू. चेंडू सुटला गेलाय सनीकडनं. सिंगल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि
2 धावा काही एकच धाव, एकच धाव. ओके धन्यवाद. एकच धाव मिळते आहे. आता मॅच पोहोचतोय 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 7 धावा, एक षटकार आणि एक सिंगल हवा आहे. हा चेंडू डॉट आला तर पूर्णपणे मॅच मध्ये पकड होईल रमाईनगर ब संघाची. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. फुल टॉस चेंडू होता आणि हा चेंडू लाभदायक चेंडू होता षटकार नोंदवण्यासाठी, परंतु हा चेंडू डॉट जातोय. कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू आणि 7 धावा, एक बॉल 7. आता गोलंदाजाने वाईट नो हाताळला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. एक चेंडू 7 धावा, एक बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. एक बॉल 7 धावा आणि हा चेंडू वाईट बॉल. एक चेंडू 6 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलट. आता इथून एक बॉल 6 मध्ये षटकार आला तर सामना टेंबोळी संघ जिंकू शकतो. डॉट आला, सिंगल आला, डबल आला, चौकार आला तर मात्र रमाईनगर ब संघ जिंकू शकतो. इथे मॅच हातात होती, मॅच पुन्हा एकदा समोरच्या संघाच्या हाताकडे दिली आहे. एक बॉल 6 धावा. मार इथं गपचूप बघवा लागेल मॅच. म्हणजे हरवा आहे. शेवटचा बॉल, एक मध्ये 6. चांगला चेंडू आणि हा सामना जिंकलाय रमाईनगर ब संघाने. अभिनंदन असेल. बाहेर या सुधीर. सुधीर भाई, मुंबई आपली आहे.